आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोठा जळीत प्रकरणी तंटामुक्त अध्यक्षांवर गुन्हा दाखल। मग शिवसैनिकांच्या हाती बेचक्या देणार काय, उद्धव ठाकरे कडाडले। निलेश राणेंसह 16 जणांवर गुन्हा। हातखंबा येथे पोलिसांची बाचाबाची, असभ्य वर्तन। सावर्डे नजीक डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार। आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने पुढाकार घ्यावा, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की। आता पाहूया सविस्तर वृत्त। तालुक्यातील अलसुरे येथे गोठ्याला लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे। शौकत मापकर असं या अध्यक्षांचं नाव असून तंटामुक्त अध्यक्षांवरच गुन्हा दाखल केल्याने तंटामुक्त समितीच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय। सोमवार दिनांक 8 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3च्या सुमारास अलसुरे मोहल्ला येथील करीम मापकर यांच्या गोठ्याला भीषण आग लागली होती। या आगीत गोठ्यात बांधलेल्या 2 दुभत्या गायी आणि 2 वासरांपैकी एक वासरू होरपळून जखमी झालं। ग्रामस्थांनी आणि मदतीसाठी आलेल्या मदत ग्रुपच्या सदस्यांनी गोठ्याच्या भिंती पाडून जनावरांना वाचवलं होतं। या दुर्घटनेत मापकर यांच्या गोठ्यात पावसाळ्यासाठी ठेवलेली जनावरांची सारी वैरण जळून भस्मसात झाली, तर गोठ्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। करीम मापकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर खेड पोलिसांनी शौकत मापकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याने या प्रकरणात तंटामुक्त समितीच्या विश्वासार्हतेला तडा गेलाय। 124 अ कलम रद्द करणार, काश्मीरला वेगळं अस्तित्व देणार, देशद्रोह केला तरी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार नाही, सैन्याला दिलेला विशेष अधिकार काढून घेणार, मग तिकडे सैनिकांना काय बेचक्या देणार, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जाहीरनाम्याची आज लखतरं काढली। यावेळी गुहागरचा शृंगारतळी परिसर हिंदुस्थान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, महायुती जिंदाबाद अशा गगनभेदी जयघोषाने दुमदुमला। रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी जमलेल्या विशाल जनसमुदायासमोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वावाडे काढले। उद्धव ठाकरे म्हणाले की आम्हाला विचारताना लाज वाटते का, त्यापेक्षा शरद पवारांना विचारा। सर्वप्रथम वसंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोत स्थापन करून मुख्यमंत्री झाले। तुम्ही गद्दारी केलीत, मग सोनिया गांधी विदेशी वाटल्या म्हणून बाहेर पडलात आणि पुन्हा काँग्रेस सोबत गेलात। तुम्ही आम्हाला विचारता लाज वाटते का। या प्रसंगी शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते आमदार उदय सामंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, नाविद अंतुले, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार भरत गोगावले, सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष बाळमानी, सरचिटणीस नीलम गोंधळी, युवा सेनेचे सदस्य योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे आदी उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तपासणीसाठी गाडी अडवल्यानंतर माजी खासदार निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी असभ्य वर्तन करत बाचाबाची केल्याचा प्रकार घडलाय। याच दरम्यान तेथे उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप यांच्या अंगावर स्वाभिमानचे कार्यकर्ते धावून गेल्याने तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलिसांशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी निलेश राणे आणि त्यांच्या 16 साथीदारांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे पोलिसांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येते। मंगळवारी रात्री 12च्या सुमारास निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह गाडीने हातखंबा येथे आले असता पोलिसांनी त्यांची गाडी तपासणी करण्यासाठी अडवली। गाडी अडवल्याने संतप्त झालेले निलेश राणे आणि त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। आरडाओरडा करत त्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। दरम्यान या गोंधळामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने महामार्गावरून जाणारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप त्या ठिकाणी आले। त्यावेळी राणे आणि समर्थक बाबू म्हाप यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेल्याचं तक्रारीत म्हटलंय। मुंबई गोवा महामार्गावर कोंडमळा येथे काल दुपारी 12:30च्या सुमारास महामार्ग चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या चेतक कंपनीच्या डंपरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला। त्यामुळे संतप्त जमावाने तब्बल 2.25 तास महामार्ग रोखून धरला। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची दिलेली धमकी आणि चेतक कंपनीचे आर्थिक मदतीच्या आश्वासनानंतर जमाव शांत झाला। धर्मा पवार असं ठार झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे। पवार हे कामानिमित्त चिपळूणला येत असताना
कोंडवळा येथे त्यांच्या दुचाकीला चेतक कंपनीच्या डंपरची धडक बसली। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर डंपर चालक प्रेम कुमार हा पळून गेला। अपघाताची माहिती पवार यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। समाज रचनेमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे स्त्रीचं रक्षण करणं पुरुषाचं आद्य कर्तव्य आहे। स्त्रीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाजाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असं प्रतिपादन खेडच्या पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की यांनी केलं। वेरळ येथे अल्पवयीन युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या। स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ होणं ही बाब धोकादायक आहे। यासाठी समाजामध्ये प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे। स्त्रीशी असलेल्या नात्याची ओळख आणि त्या नात्याचं महत्त्व समाजाने समजून घेणं आवश्यक आहे। महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिसांचीच नसून ती समाजाची आहे हे समाजाने लक्षात ठेवायला हवं, असंही पत्की म्हणाल्या। नात्याला कलंक लागू नये, समाजात बदनामी होऊ नये यासाठी अनेक जण अत्याचाराबाबत कुठेही वाच्यता करत नाहीत। मात्र असं करणं म्हणजे लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखं असल्याचं महिलांनी जागृत राहायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता चिचघर दस्तुरी येथे रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री अनंतजी गीते यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी अनंतजी गीते, महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य योगेशदादा कदम, जिल्हा प्रमुख सचिन कदम, उपजिल्हा प्रमुख शंकरराव कांगणे, आरोग्य आणि बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख राजा बेलोसे, महिला जिल्हा संघटक सौ अरुणा आमरे, सभापती अपर्णा नक्षे, महिला तालुका संघटक रेखा गीते, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 1730 मतदान केंद्रापैकी 175 मतदान केंद्रांचा परिसर इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली आणण्यात येणार आहे। यंत्रणेद्वारे काटेकोरपणे कार्यवाही व्हावी आणि वेळोवेळी सर्व विभागाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राची दुसरी सरमिसळ झाल्यानंतर निवडणूक यंत्रणेत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा मतदारसंघाच्या एकूण मतदान केंद्रापैकी 10% मतदान केंद्र इलेक्ट्रॉनिक देखरेखीखाली ठेवण्याचे निर्देश दिले। निवडणूक केंद्राच्या परिसरातील सर्व हालचालींवर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून यावर नियंत्रण आणि वॉच राहणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी ही यंत्रणा जोडण्यात आली आहे। लोकसभा निवडणुका निर्विघ्न आणि मोकळ्या वातावरणात पार पडाव्यात, कोणताही गैरप्रकार घडू नये या हेतूने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। तालुक्यातील मुर्डे रामवाडी येथे दिनांक 11 ते 13 एप्रिल 2019 दरम्यान श्री रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतोय। यामध्ये घटस्थापना, परिपाठ, आरती, श्री सत्यनारायणची महापूजा, कीर्तन, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, श्रीराम जन्मोत्सव सोहळा, पाळणा, भजन, महाप्रसाद आणि पालखी मिरवणूक तसेच गणगवळण आणि काल्पनिक वगनाट्याचं आयोजन करण्यात आलंय। या उत्सवाचा लाभ भाविकांनी घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे केलंय। वैशाखात आणखी 8 दिवस पुन्हा कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा इशारा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने दिलाय। या दिवसात वाऱ्याच्या वेगात देखील वाढ होण्याची शक्यता कृषी विद्यापीठाकडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय। त्या मानाने रत्नागिरी जिल्ह्यात पाऱ्याची मजल 33 ते 35 अंशापर्यंत गेली आहे। मात्र हे तापमान रत्नागिरी जिल्ह्याच्या मानानेही खूप होत आहे। या वाढत्या तापमानाची विशेष दखल घेत कोकण कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा दिलाय। आणखी आठवडाभर तापमानात अशीच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू, भाजीपाला याबाबत काय काळजी घ्यावी अशा सूचनाही विद्यापीठाने केल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांचा 61वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सरचिटणीस सुनील तटकरे, गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, दापोली मतदारसंघाचे आमदार संजयराव कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात बाबाजीराव जाधव यांना मान्यवरांसह उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोठाजळीत प्रकरणी तंटामुक्त अध्यक्षांवर गुन्हा दाखल, मग सैनिकांच्या हाती बेचका देणार काय, उद्धव ठाकरे कडाडले। निलेश राणेंसह 16 जणांवर गुन्हा, हातखंबा येथे पोलिसांशी बाचाबाची, असभ्य वर्तन।
सावर्डे नजीक डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी समाजाने पुढाकार घ्यावा, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.